गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आहे संडे आणि आम्ही सगळी फॅमिली निघालो आहे गावी जायला, कारण की उद्या आमचं गावचा उरूस आहे. त्याच्यामुळे दरवर्षीप्रमाणे आम्ही तिकडे देवाला जातो. तर आत्ता सगळी तयारी चालू आहे. तर स्टे ट्यून, आपण गावी जाऊन पण भरपूर व्हिडिओज काढूयात. तर मम्मी काय करते बघू. हाय मम्मी, काय करतेस तू? मी आता तयारी करते, मुलांना तिथे गेला भूक लागेल ना, तर पॅकिंग करून घेते सर्व. मम्मी सगळी तयारी चालू आहे मम्मीची. तर मी पण पॅकिंग करते, रेडी होते आणि भेटूया परत. स्टे ट्यून. आता मी निघाले आहे. तर काय झालं का? तर गाडी आलेली आहे आमची तिकडे. तर चला बघूया. हाय गाईज, से हाय. एवढंच आहे बोलणार, पुढचं बोलत नाही लोक. आमच्या कुलदैवत मंदिरामध्ये. हॅलो, भाऊ पण आलाय. भाऊ बघा किती टाइम दिसतोय. तर तळी भंडारा घेऊन आम्ही आता चाललेलो आहोत. आज खूप जास्त गर्दी बघू शकता तुम्ही. एवढी गर्दी आहे. तळी भंडारा वगैरे भरून झालाय. तर आता आम्ही यमाईला जायला निघालो. राहू कुठं चाललंय? येस, यमाईला जाणार आहे. हां, ती पण आमची कुलदेवी आहे. तर तिकडे पण जाणार आहे आम्ही. सो स्टे ट्यून, स्टे ट्यून. त्याला सांगावं लागतं. आता दर्शन झाले, खूप छान दर्शन झाले. खूप दिवसांनी आलो होतो. हां, आणि आम्ही नेहमी जेव्हा पण येतो खंडोबाला तेव्हा यमाईला यावंच लागतं आम्हाला. तर आम्ही आता आमच्या घरी निघालोय गावी. उद्या उरूस आहे गावाचा, तर त्यामुळे आम्हाला लवकरच जायचं आहे. आणि खूप उन्हाळा आहे, खूप जास्त ऊन आहे. कुठेतरी ज्यूस वगैरे प्यावं वाटते. आणि भाऊला परत आज निघायचं आहे पुण्यासाठी, त्याच्यामुळे तो जाणार आहे. तर आम्ही असणार आहे गावी. सो लेट्स गो. दादा काय घेऊन आलाय? ओ माय गॉड, आईस्क्रीम. आलोय गाईज गावी आणि आता वाजले संध्याकाळचे 6. ॲक्च्युली खूप सगळे दमले होते, त्याच्यामुळे मग दुपारी व्हिडिओ घेतलाच नाही. आणि भाऊ पण गेला पुण्याला, त्याचं जरा काम होतं त्याच्यामुळे. सो या, दिस इज द व्ह्यू फ्रॉम आवर हाऊस. होऊ शकता तुम्ही. सो इकडं असं आलं की गावी कधीतरी तर असं प्रॉपर फील येतो की हा चला आलोय गावाला थोड्या दिवसांसाठी का होईना. बघा आता हा बघा कुठून आवाज देतोय. या इकडे, या इकडे. तर इकडून असा मस्त व्ह्यू येतोय. वार पण छान सुटले. सकाळी तर अजूनच भारी व्ह्यू येतो इकडं.
पण सकाळी उठायचं कष्ट कोण घेणार, त्याच्यामुळे आत्ताच बघून घ्या. जाऊ द्या. हे बघा, आता उद्या डायरेक्टली आपण मंदिरातले फोटोज वगैरे काढूयात. आता मला पण हाती कोणतं मंदिरात जायचं आहे नेमकी देवाला, तर स्टे ट्यून आणि या. बाय बाय, भेटू द्या. अशा पद्धतीने सगळं झालेलं आहे. उरूस वगैरे झाला, देवदर्शन करून आले आणि आता निघालो. आता म्हणजे 1-2 तास निघेल पुण्याला जायला. सो कसा वाटला तुम्हाला व्लॉग हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून भरपूर व्हिडिओज येतील ऑन द वे. कोणत्या प्रकारचे ब्लॉग्स तुम्हाला बघायला आवडतील तेही मला कमेंट करून सांगा. बाय बाय.